नमस्कार, मी पराग विजय महाजन, बोरिवली पश्चिम आर नॉर्थ, सध्याचे उपनिबंधक श्री प्रतीक पोखरकर आणि सध्याचे जनमाहिती अधिकारी श्री अजित डाकरे. पुनर्विकासातील निरनिराळ्या फ्रॉड संदर्भात 2021 पासून उपनिबंधक कार्यालय आर नॉर्थमध्ये माझ्या तक्रारी प्रलंबित असताना त्यावेळचे उपनिबंधक श्री BS कटरे यांनी काही कार्यवाही केली नाही. आताचे विद्यमान उपनिबंधक श्री प्रतीक पोखरकर जुलै 2024 पासून इथे कार्यरत आहे. त्यांनी सुद्धा दखल मार्च 2025 मध्ये घेतली. 19 मार्चला पहिली सुनावणी झाल्यानंतर दुसरी सुनावणी 26 मार्च 2025 ला झाली. त्याच सुनावणीच्या कार्यवाही चालू असताना दिनांक 8 एप्रिल 2025 लाच मुंबई जिल्हा कोऑपरेटिव्ह हाऊसिंग फेडरेशनला त्यांनी सदर नोटिसीबाबत सुस्पष्ट अभिप्राय मिळण्यासाठी पत्र लिहिले. ज्याची सुनावणी चालू आहे अशा शो कॉज नोटीसच्या वर सुस्पष्ट अभिप्राय माहिती मिळण्यासाठी त्यांनी मुंबई डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव्ह फेडरेशनला पत्र लिहिले, ज्याचा फायनल सबमिशन हे 20 जून 2025 ला झालेले आहे. हा व्हिडिओ बनवण्यामागचे मुख्य कारण, जर सुनावणीची प्रक्रिया पूर्ण झालेली नाही, फायनल सबमिशन झालेलं नाही, तर कुठल्या कागदपत्रांच्या आधारे श्री प्रतीक पोखरकर यांनी फेडरेशनला पत्र लिहून त्यांची सुस्पष्टता मागितली. एक. दुसरी गोष्ट, फेडरेशननी कुठल्या कागदपत्रांच्या आधारे प्रतीक पोखरकर उपनिबंधक यांच्याकडनं कुठलाही अहवाल किंवा कुठलाही रिपोर्ट सबमिट न होता कुठल्या याच्या आधारे त्यांनी त्यांचा अभिप्राय आर नॉर्थला कळवला आहे, हे कळलं तर प्रक्रिया कळेल किंवा जे लॅप्सेस आहेत ते कळतील. आजच्या घडीला मला तरी ह्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची ट्रान्सपरन्सी किंवा प्रोसेस फॉलो झालेली दिसत नाही. हा पूर्णपणे पदाचा गैरवापर करून सामान्य नागरिकांचा नॅचरल जस्टिस न देण्याचा प्रकार आहे.